शेतकरी आक्रोश मोर्चा की जो कुठलाही पक्षाचा लोगो किंवा झेंडा न घेता शेतकरी हा अजेंडा ठेवून पुरस्कार प्राप्त शेतकरी, काळ्या मातीची नाळ असलेले शेतकरी, सर्व समविचारी संस्था, संघटना, पक्ष यांची प्राथमिक बैठकीनंतर सगळ्यांनी एक विचाराने निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 16-15 तालुक्यामधल्या बैठका घेऊन 150 पेक्षा जास्त कॉर्नर बैठका त्या तालुक्यात, छोट्या मोठ्या गावात, गणात, गटात, शेतात, वाडीत, वस्तीत घेतल्यानंतर उद्या दुपारी 1 वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत हा आक्रोश मोर्चा होतोय। तुम्ही आक्रोश मोर्चा कशासाठी आणि का? मला असं वाटतं की उजव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांची हितगुज करताना एक बोलकं चित्र इथं दिसतंय। दुर्दैवाने छत्रपतीच्या नावाने सत्तेत आले राज्यकर्ते, परंतु जो संवाद व्हायला पाहिजे शेतकऱ्यांशी किंवा तो संवाद तर सोडा, धोरण तर सोडा, पण साध्या बैठका, साध्या शेतकऱ्यांच्या ज्या काही आता आज होरपळतोय त्याचा त्या ठिकाणी कोणी दखल घ्यायला तयार नाही। आणि म्हणून अंतकरणापासून राजकारणाच्या पलीकडे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। आम्ही 15 तालुके आणि जवळजवळ या सगळ्या बैठका, संघटना, संस्था, मग त्याच्यामध्ये सर्व पक्ष, महाविकास आघाडी, त्याच्या पलीकडे आज मनसेपासून, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्रजी पवार पक्षापासून, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापासून, तर प्रहार सारख्या पक्षापासून, तर या ठिकाणी मनसेच्या सोबत आपल्या शेतकरी संघटना, ज्या महाराष्ट्र शेतकरी संघटना असेल, आपल्या दुसऱ्या संघटना असतील, केळी बागायतदार संघ असतील, काही खरेदी विक्री संघ असतील, या ठिकाणी छावा सारख्या सामाजिक संघटना असतील किंवा ओबीसी संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा केळी बागायतदार संघाचे पदाधिकारी असतील, असे सर्व पक्षाच्या पलीकडे जाऊन समविचारी संस्था, संघटना सगळे यामध्ये सहभागी झाले आहेत। मूळ मुद्दा असा आहे की केळी सारखं खानदेशातलं महत्वाचं आज पीक की जी देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन करणारा जिल्हा, परंतु दुर्दैवाने आपण सगळ्यांच्या मनोगतातून ऐकलं, मी परत रिपीट करणार नाही, पण अक्षरशः होरपळतोय केळी उत्पादक आणि एक बैठक घेतली जात नाही, एक बैठक। आणि मग जर जागले, आपण ज्याला सालदार, जे लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलेले जर बैठक घेत नसतील, तर मात्र आता शेतकऱ्यांनी आक्रोश करावा लागेल, शेतकऱ्यांना आपल्याला रस्त्यावर यावं लागेल, त्यांना जागा करावं लागेल, कारण की ते गाढ झोपेमध्ये आहेत। बैठक घेत नाही याचा अर्थ तेच आहे। दुसरं, जर केळीच्या भावाला त्या ठिकाणी बाजारात उठाव असताना भाव मिळत नसेल केळीला, मग विदर्भात ज्या पद्धतीने धानाला बोनस आणि अनुदान दिलं जातं तसं केळीला काय नको? म्हणून कॅबिनेटला हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे। हा हट्ट, आग्रह आणि धोरण करण्यासाठीचा उद्याचा मोर्चा आहे। उद्या का मोर्चाला आलं पाहिजे? केळी सारख्या पिकाला दुर्दैवाने निसर्गाचा जेव्हा मारा होतो, भावात तर मारला गेला, पण मग निसर्गात ज्यावेळेस तो कोपतो, त्याच्यातून विम्याचं जे कवच असतं त्याची मुदत संपली जुलै, 15 सप्टेंबरला खात्यात पैसे यायला पाहिजे होते म्हणजे काल, पण दुर्दैवाने अजून मंडळ घोषित नाहीये। उद्या शेतकरी आक्रोश मोर्चा जोपर्यंत केळी उत्पादकांचे आमचे महसूल मंडळ कोणते पात्र आहेत ते डिक्लेअर होत नाही तोपर्यंत मोर्चा तिथून हलणार नाहीये। त्यामुळे उद्या आम्हाला महसूल मंडळ आम्ही ताब्यात घेऊ की किती शेतकऱ्यांचे किती मंडळ त्यामध्ये पात्र आहेत। नवीन महसूल मंडळ झालेत, नवीन महसूल मंडळ आणि जुने तिथे यंत्र नाही, मग तुम्ही कोणता डेटा ग्राह्य घेणार ती सुद्धा उद्या आम्ही त्या विमा कंपनी, कृषी विभाग आणि प्रशासनाकडून उत्तर घेणार आहोत। आणि तिसरं, किती दिवसात क्लेम सेटल करून राज्याचा आणि केंद्राचा हप्ता देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येईल याचं लेखी घेतल्याशिवाय उद्याचा मोर्चा त्या ठिकाणी हटणार नाहीये। म्हणजे केळी उत्पादकांसाठी ही महत्वाचा बाब आहे। आम्हाला विश्वास आहे की हा उद्या काही करून त्या ठिकाणी आपण त्या प्रशासनाकडून उत्तर घेऊच। आणि सोबत कापूस, मका, सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकांसाठी 1 रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना, तुम्हा पत्रकार बांधवांना मी विनंती करेल, तुम्ही पण समजून घ्या। आपण पण त्या ठिकाणी अन्न शेतीशी आपण प्रत्यक्ष उत्पादन नसेल करत तरी अन्नदाता आपण त्या ठिकाणी त्याला रिस्पेक्ट करतो। वस्तुस्थिती अशी आहे की या उत्पादकांना त्या ठिकाणी पूर्वपार जी 1 रुपयातली विमा योजना होती की ज्यामध्ये निकष होते, कवच होतं, 15 दिवस खंड पडला, 21 दिवस खंड पडला तर अग्रिम रक्कम म्हणजे त्यांना नुकसान भरपाई खात्यात मिळायची आणि तो टिकायचा, आत्महत्येपासून बाहेर जायचा। पण दुर्दैवाने यांनी तो निकष काढून टाकला आणि जुलैच्या महिन्यात आपल्याकडे आता 21 दिवसापेक्षा जास्त खंड पडला, पिकाचं उत्पन्न घटलं, पण 1 रुपया शेतकऱ्याला मदत झाली नाही, कारण यांनी धोरणच बदलून टाकलं।
दुर्दैवाने या बाबतीमध्ये उहापोह झाला नाही आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि उद्याच्या मोर्चामध्ये कार्यकर्ते आणि राज्यकर्ते पदाधिकारीच्या पलीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर येतोय त्यासाठी की हा अत्यंत अन्याय कपाशीच्या उत्पादकाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सरकार करतंय आणि म्हणून ते निकष पूर्ववत झाले पाहिजे म्हणून उद्या मोर्चा आहे. म्हणून आम्ही ते देखील घेणार आहोत की निकष पूर्ववत कधी करणार, शाश्वत आम्हाला त्या ठिकाणी उत्तर कोण देणार आणि त्याचा अंमलबजावणी कधी करणार, तो प्रश्न देखील आम्ही कापूस, सोयाबीन, मका, तूर उडीद मुक्त शेतकऱ्यांसाठी घेऊन जातो. आणि तिसरा 11% आयात शुल्क माफ, म्हणजे कापसाला भाव नाही, आयात शुल्क माफ. उद्या पंतप्रधान मोदींचा वाढदिवस, तर 2 ऑक्टोबर गांधींचा वाढदिवस पंधरवाडा करतोय सत्ताधारी पक्ष भाजपा. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे की स्वदेशी मेळावा घेतायत एका बाजूला आणि परदेशातला कापूस आणतात तेव्हा तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटत नाही का? आणि म्हणून स्वदेशी मेळावा घेताना यांना लाजा वाटल्या पाहिजे. पंधरवाडा घेताना गांधीजी म्हणजे स्वदेशा आणि हे नातं अतूट नातं जगाला माहित आहे. आणि मग त्या गांधीजींची जयंती केवळ भावनिक मतांच्या राजकारणासाठी करायची आणि गांधीजींचा विचार सोडून द्यायचा. तुमचा परदेशातला कापूस आयात करताना तुम्हाला त्या ठिकाणी लाज वाटली नाही? धोरण बदलावलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की या सोबत केळी, कापूस या पिकांच्या सोबत आम्ही ज्यावेळेस काल बापू आम्ही फिरत होतो, अंमळनेरला 2500 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी बाकी आहे. बाजारात 1300 ते 1500 भाव आहे आणि हमी भाव 3300, म्हणजे 1000 ते 1200 रुपयांनी कमीने आज घरात माल आहे. पाचोऱ्यामध्ये तीच परिस्थिती, भडगावमध्ये तीच परिस्थिती. जिल्ह्यामध्ये किमान 25,000 क्विंटल त्या ठिकाणी ज्वारी खरेदी बाकी आहे. म्हणजे 1000 रुपयाने आपण जर हिशोब केला तर कोट्यवधी रुपयाचं नुकसान आज घरातल्या पिकाचं, म्हणजे जो घरात आलेलं आहे त्याचं धोरण. फक्त काय की त्या ठिकाणी प्रस्ताव दिल्लीला आहेत पण कोणी राज्यकर्ते पाठपुरावा करायला तयार नाही की परत खरेदीची मुदत वाढवा आणि त्या ठिकाणी खरेदी करून घ्या. पण दुर्दैव आहे, कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आणि तीच परिस्थिती या सगळ्या याच्यात मग मोसंबीची फुलगळाची असेल, तीच परिस्थिती अक्षरशः मक्याला लष्करी आळी लागून पूर्णपणे नुकसान झाले. पण लष्करी आळींना निविष्ठांना कुठली खतं औषधी, केळीला पण करप्याची कुठली खतं औषधी नाही आणि कपाशीला पण लाल्या आला पण त्याला खतं औषधी नाही. कोणतेही प्रस्तावनी पाठपुरावा करायला तयार नाही, बैठका नाही. आणि म्हणून खरोखर या बाबत शेतकरी होरपळतोय. या उलट आम्ही लोकप्रतिनिधी होतो किंवा ज्या वेळेस कर्तव्य म्हणून आम्ही ते केले, मनरेगामध्ये केळी आणली, क्लस्टरचा प्रोजेक्ट सँक्शन केला, केळीचे निकष पूर्ववत केले, आपण निविष्ठेसाठीचे प्रस्ताव तयार केले, राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रस्ताव पाठवले, आपण त्याला पर्याय दिले होते, आपण त्याला प्रशासनाला आपण त्या ठिकाणी धारेवर घेऊन त्याला दिले होते. पण दुर्दैवाने मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये एकही बैठक, प्रस्ताव, त्याची मागणी, त्याचा पाठपुरावा त्यावर बोलताना सभागृहामध्ये दिसत नाही आणि उत्तरे देताना कोणी दिसत नाहीये. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती की जो पोशिंदा म्हटला जातो, जो अन्नदाता म्हटला जातो, जो खरोखर आपला कणा म्हटला जातो, असा शेतकरी प्रचंड अडचणीत असताना त्या ठिकाणी जर आपण या आक्रोश मोर्चातून आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा विचार पोहोचला तर उद्याच्या मोर्चाने निश्चित बच्चू कडू हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे किमान बोलतायत, त्यामुळे याला आम्ही कुठलाही राजकारणाचा रंग लागू न देता, कुठलाही पक्षाचा झेंडा किंवा त्या ठिकाणी हातामध्ये लोगो न घेता केवळ आणि केवळ शेतकरी हा अजेंडा घेऊन त्या ठिकाणी आम्ही पुढे जातोय. माझी विनंती आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त घटकांपर्यंत हा विचार पोहोचवाय. उद्या दुपारी 1 वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मोर्चा असेल. त्या ठिकाणी शेवटी बच्चू कडू साहेब मेळाव्याला संबोधन करतील आणि कलेक्टर ऑफिस ला त्या ठिकाणी विमा प्रतिनिधी, कृषी विभागाचे प्रतिनिधी यांच्याकडून पणनचे प्रतिनिधी लेखी स्वरूपामध्ये जोपर्यंत जिल्ह्याला उद्या किमान 1000 कोटी रुपयाचं आउटपुट घेऊनच हा मोर्चा थांबेल. किमान 1000 कोटी रुपये विम्याचं कवच हक्काचं येते, जे आम्हाला ज्वारी खरेदीतून नुकसान होते ते, आणि त्याप्रमाणे कपाशी निकष पूर्ववत कधी करणार त्याच्या संदर्भात लेखी भूमिका. केळीला एकतर बोनस द्या, नाहीतर आम्हाला धानासारखे बोनस नाही देऊ शकत, MSPचं तुम्ही कमिटी कधी करणार ते सांगा. या संदर्भात पंधरवाड्याच्या आत 2 ऑक्टोबरच्या आत जर निर्णय नाही घेतला यांचं सप्ताहात तर 2 ऑक्टोबर पासून आम्ही अजून तीव्र करू आणि मग कॅबिनेट मंत्र्यांना त्या ठिकाणी आम्ही धारेवर धरू. आज त्यांना विनंती आहे की आपण तात्काळ या संदर्भात गांभीर्याने घ्या, आक्रोश बघा, हा टाहो बघा आणि निर्णय घ्या. आम्ही 15 तालुक्यातल्या उत्पादक संघ असतील, त्या ठिकाणी शेतकरी असतील, या सगळ्यांच्या आम्ही भेटी घेतलेल्या आहेत. आम्ही काही श्रीमंत पक्षातले घटक नाही आहेत की त्यांना साधनं देऊन कार्यकर्ते आणून गर्दीचा माहोल करू. इथे जे येणार आहेत ते उत्पादक आहेत, होरपळलेले आहेत, शेती आणि मातीची नाळ ठेवणारे आहेत. त्यामुळे ताकदीने मग शहरातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर, शेती जरी नसली पण मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फोन येत आहेत की आम्ही देखील सहभागी होऊ, कारण की अराजकीय
चळवळ उभी राहते तर आम्ही देखील आलं पाहिजे, शेतकऱ्यांसाठी उभं राहिलं पाहिजे. माझी विनंती आहे की शहरातल्या पण त्या ठिकाणी घटकांना की आपण देखील संवेदनशीलपणे पुढे आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण या शेतकरी राजाला टिकवलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी उद्या शेतकरी, तरुण, महिला, उत्पादक, काही संघ, राजकारणाच्या पलीकडे सत्ताधारी पक्षातले देखील मोठ्या प्रमाणावर घटक येत आहेत. भारतीय किसान युनियन ज्यांनी आता दिल्लीतलं जो आंदोलन केलं होतं, जे 3 कायदे त्या ठिकाणी थांबवण्यासाठी मोठी लढाई केली होती, त्या आंदोलकाच्या युनियनने देखील याला पाठिंबा दिला आहे. त्या ठिकाणी दिल्लीतले असलेले ठाकूर म्हणून जे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन निश्चित स्वरूपामध्ये केवळ उद्यापुरता नसून शाश्वत लॉंग टर्म दृष्टिकोनातून आम्ही नियोजनबद्ध पुढे जात आहोत. फोटोच्या आंदोलनाच्या किंवा तो फॉर्मॅलिटीज नाहीये, तर आपण देखील संवेदनशीलपणे या चळवळीचे घटक व्हा. आणि आम्हाला विश्वास आहे तुम्ही समाजात फिरत असताय, किती गांभीर्य आहे या सगळ्या विषयाचं. त्यामुळे आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त सरकारला जागा कसं करता येईल, सरकारला या सगळ्या वास्तव कसं आणून देता येईल. आज तुम्हाला माहिती आहे का, आता नेरीमध्ये अक्षरशः प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पाचोरा तालुक्यामध्ये हे जे गाव आहे आमचं कुरा, त्या पाचोरा तालुक्यातल्या सातगाव डोंगरीला अक्षरशः आणि अग्रिम रक्कम म्हणजे मदत तर सोडा हो, म्हणजे अतिवृष्टीसाठी मराठवाड्यातले आमदार खासदार आज तिथे कॅबिनेटला घेराव घातला त्यांनी की तुम्ही हे डिक्लेअर करा ओला दुष्काळ. मग आमचे कुठे गेले? आमचे गेले कुठे? आपले गेले कुठे? आपले येते. आणि म्हणून आपल्याला संधी उलट न्याय देण्याची. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की आपण सगळे मिळून या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी जे वास्तव आहे त्यामधून जाब विचारला पाहिजे, त्यांना जागा केलं पाहिजे आणि गांभीर्य लक्षामध्ये आपण आणून देऊ. धन्यवाद.